ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया आणि उच्च रक्तदाब हे दोन्ही परस्पर संबंधित आजार आहेत. OSA मध्ये श्वसन मार्गात अडथळा आल्यामुळे वारंवार श्वास घेणे थांबते. यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि झोपेमध्ये वारंवार खंड पडतो, ज्याचा थेट परिणाम हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर होतो. झोपेत श्वास थांबण्याच्या प्रत्येक प्रसंगात शरीरात ॲड्रेनालिन सारखे स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात, जे रक्तवाहिन्या आकुंचित करतात आणि हृदयाचा ठोका वाढवतात. दीर्घकाळ असेच घडत राहिल्यास रक्तदाब कायमचा वाढू शकतो, विशेषतः रात्रीच्या वेळेस, आणि तो दिवसाही नियंत्रित राहत नाही. उच्च रक्तदाब असलेल्या अनेक रुग्णांमध्ये OSA चे निदान झाल्याचे आढळले आहे. संशोधनात दिसून आले आहे की CPAP थेरपीने OSA चा उपचार केल्यास केवळ झोपेची गुणवत्ता सुधारते असे नाही, तर रक्तदाबही नियंत्रणात येतो. त्यामुळे OSA चे लवकर निदान आणि योग्य उपचार केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.